माझ्या घरी मी, माझी पत्नी आणि माझी 18 वर्षाची भतीजी अंजू आमच्याकडे शिकायला होती. मित्रांनो, माझ्या लग्नानंतर 5 वर्षांनी माझ्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ अजून लहान होतं आणि त्याची तसेच माझ्या पत्नीची काळजी घेण्यासाठी कोणी अनुभवी बाई नव्हती. म्हणून माझ्या आईने माझ्या पत्नीला तिच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी बोलावून घेतलं. आता घरी मी आणि अंजू दोघे राहिलो होतो. मी तिला फारसं बोलत नव्हतो. सकाळी लवकर कामावर निघायचो आणि रात्री उशिरा परत यायचो. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पत्नीपासून दूर राहून जवळपास 1 महिना झाला होता आणि आता माझ्या मनात सुंदर वेळ अनुभवायची इच्छा होऊ लागली होती. पण काही मार्ग दिसत नव्हता. कधी कधी मी रात्री मूव्हीची सीडी आणून घ्यायचो, ज्यामुळे माझी इच्छा आणखीच वाढायची. एके दिवशी मला वाटलं का मी पूनमला पटवावं. यामुळे माझं काम सोपं होईल आणि जोपर्यंत पत्नी परत येत नाही तोपर्यंत मी मनसोक्त सुंदर अनुभव घेऊ शकेन. हाच विचार करून मी पूनमला पटवण्याचा जुगाड शोधायला लागलो. एके दिवशी मी चुकून सीडी माझ्या उशीखाली बेडवर विसरलो आणि कामावर निघून गेलो. नंतर मला आठवलं की मी सीडी घरीच विसरलो. पण मग मी विचार केला, काही हरकत नाही. जर पूनमने ती सीडी पाहिली तर माझं काम आणखी सोपं होईल. हा विचार मनात येताच माझा उत्साह वाढला आणि माझ्या मनात फक्त पूनमचा विचार घोळू लागला. संध्याकाळी घरी परतलो तेव्हा पूनम अगदी नेहमीसारखी वाटली. ती माझ्याशी कमीच बोलायची आणि मीही तिच्याशी फारसं बोलत नव्हतो. तिचं असं सामान्य वागणं पाहून माझा मूड खराब झाला. मी तर वाट पाहत होतो की तिला सीडीमुळे काहीतरी फरक पडेल आणि मला संधी मिळेल. पण माझी सगळी स्वप्न धुळीला मिळाली. त्या रात्री मी पूनमचा विचार करून 2दा हतबल केलं आणि माझ्या इच्छा दाबल्या. आता माझं सगळं लक्ष फक्त याच गोष्टीवर होतं की पूनमला माझ्या मनातलं कसं सांगावं. तिलाही माझ्यासोबत सुंदर अनुभव घेण्याची इच्छा आहे की नाही हे कसं समजावं. कुठे सगळं बिनसल तर. हा विचार करत करत सारा दिवस गेला. माझं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. म्हणून त्या दिवशी मी संध्याकाळी लवकर घरी परतलो. मला पाहून पूनमने गोड हसत म्हटलं, काका, आज तुम्ही खूप लवकर आलात. चहा घ्या, मी बाजारातून भाजी आणते. मी कपडे बदलून शांतपणे चहा प्यायला लागलो आणि तिच्याकडे पाहत राहिलो. तिचे व्यक्तिमत्व पाहून माझी भावना दाटून येऊ लागली होती. ती म्हणाली, मी भाजी आणते आणि घराबाहेर गेली. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. बाजारातून परतल्यावर मी तिच्या कामात गुंतली आणि मी बाहेर वरांड्यावर बसलो. थोड्या वेळाने काही कामासाठी आत गेलो तेव्हा पाहिलं की तिच्या खोलीचा दरवाजा बंद आहे, पण त्याला कडी नव्हती. मी हळूच दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य पाहून माझ्या डोळ्याचं पारण फिटलं. पूनम तयार होत होती आणि तिचे व्यक्तिमत्व मोकळे होते. मी विचार केला, आता तर योग्य संधी आहे. आज जाऊन तिला सुंदर वेळेचा अनुभव बद्दल बोलायचा. पण मनात भीती होती, कुठे गोष्ट बिघडली तर. आमच्यात कधी जास्त बोलणं किंवा मस्करी झाली नव्हती. मी हा विचार करत असतानाच दाराची बेल वाजली आणि मी घाईघाईने बाहेर आलो. शेजारी राहणारी काकू आणि त्याची मुलगी आल्या होत्या. माझा सारा मूड खराब झाला. एक सुवर्णसंधी हातातून निसटली. त्याच दरम्यान मी 2 दिवसाची सुट्टी घेऊन माझ्या घरी म्हणजे सासरी गेलो, कारण माझ्या मुलाला आणि पत्नीला भेटून बरेच दिवस झाले होते. पण तिथेही पत्नीसोबत सुंदर वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. 2 दिवस थांबून मी परत आलो आणि मुद्दाम रात्रीच्या ट्रेनने आलो. रात्री 2 वाजता मी आलो.
पूनम घरी एकटीच असल्यामुळे तिची मैत्रीण अंजू तिच्याकडे आली होती. त्या दोघी माझ्या खोलीत माझ्या बेडवर झोपल्या होत्या. मी पूनमला म्हणालो, इथे झोप, मी एका कोपऱ्यात झोपतो. पूनम मध्ये होती आणि अंजू किनाऱ्यावर. मी तयार होऊन दुसऱ्या कोपऱ्यात झोपलो, पण मला झोप येईना. करवट घेण्याच्या बहाण्याने मी माझा एक हात पूनमवर ठेवला आणि हात तिच्या व्यक्तिमत्वावर. माझा प्रभाव वाढला, त्यामुळे तिची झोपमोड झाली. पण मी झोपेचं नाटक केलं. तिला वाटलं मी खूप दमून घरी झोपेत आहे. माझा हात अजूनही तिच्या व्यक्तिमत्वावर होता आणि मला तिच्या मनाचा अंदाज येत होता. कदाचित तिच्यातली भावना जागृत झाली होती. मग मी शांतपणे झोपलो, पण मनात ठरवलं की आता पूनमला लवकरच सुंदर अनुभवासाठी तयार करायचा. अंजूमुळे मला चिडचिड झाली होती. ती नसती तर कदाचित मी त्या रात्रीच मजा घेतली असती. पण काही गोष्टी वेळेआधी होत नाहीत. नंतर मला कधी झोप आली कळालेच नाही. रात्रीच्या प्रवासामुळे मला सकाळी लवकर जागही आली नाही. गडबडीत अंघोळ नाश्ता करून कामावर निघालो. थोडा दूर जाऊन मित्राला कॉल करण्यासाठी मोबाईल पाहिलं, तर मोबाईल घरीच विसरलो होतो. लगेच गाडी वळवली आणि घराकडे गेलो, तेव्हा दरवाजा बंद होता. मी हँडल फिरून पाहिलं तर तो उघडला आणि बिनधास्त आत शिरलो. पण मनात पूनम खोलीत नव्हती. तिच्या मेकअप टेबलावर माझा मोबाईल दिसला. मी तिथून जायला निघालो. इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि पूनम घाईघाईने बाहेर आली. मला पाहताच ती तिथे सावरून उभी राहिली. तिने लगेच बेडशीट ओढली आणि स्वतःला झाकली, कारण ती तशीच बाहेर आली होती. काका, तुम्ही इथे कसा? तिचा चेहरा आश्चर्य आणि संतापाने लाल झाला होता. त्या क्षणी परिस्थिती अशी झाली की मी स्वतःच गोंधळलो. मी फक्त विचार करत होतो, पण आज माझ्या समोर तिला पाहिल्यावर मी दंगच राहिलो. आणि मी लगेच तिच्या खोलीतून बाहेर पडलो आणि ती स्वतःला सावरत एका बाजूला उभी राहिली. मी शांतपणे बाहेर निघालो आणि कामावर पोहोचलो, पण मला अजिबात शांतता मिळाली नाही. काही वेळापूर्वी जे मी पाहिलं होतं, त्यानंतर मला काय होतंय हे मलाच कळत नव्हतं. मी खूप स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मी ते करू शकलो नाही, कारण ती माझ्या मनावर चढली होती. संध्याकाळी मी घरी परतलो. दाराची बेल वाजवली. पूनम दरवाजाची कडी काढून खाली मान घालून लगेच तिच्या खोलीत निघून गेली. मी फ्रेश होऊन तिला जेवणासाठी आवाज दिला. ती आली. आम्ही काही न बोलता जेवण करून आपापल्या खोलीत निघून गेलो. मी विचार करू लागलो की पूनमशी कसं बोलायचं. मग मला एक आयडिया सुचली. सकाळी मी मुद्दामून उठलोच नाही. त्या दिवशी मी कामावरही गेलो नाही. पूनम माझ्याकडे आली, पण माझ्याशी बोलायची तिला हिंमतच होत नव्हती. दुपारी जेवणानंतर मी खोलीत येऊन झोपलो. थोड्या वेळाने पूनम तिचं काम आवरून खोलीत आली आणि म्हणाली, काका, तुमचा मूड काही बरोबर दिसत नाही. काय झालं? मी तिला म्हणालो, माझं आयुष्य एकदम नीरस झालंय पूनम. माझी बायको आणि मुलगा माझ्यापासून दूर आहेत. सगळे आपापल्या कुटुंबासोबत मजा करतायत आणि मी इथे एकटा पडलोय. मला माझ्या बायको आणि मुलावर प्रेमही करता येत नाही. हे ऐकून ती खूप अस्वस्थ झाली आणि रडायला लागली. ती म्हणाली, हे सगळं माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे तुम्हा दोघांना त्रास होतोय. मी तिला समजावलं, असं नाहीये पूनम, पण ती रडतच राहिली. मग मी तिला जवळ घेतलं. जेव्हा ती आणखी जोरात रडायला लागली, मी तिला शांत करायचा प्रयत्न केला. तेव्हा मी तिच्या कपाळावर एक पापी दिली, पण ती अजूनही रडत होती. मला वाटलं हीच ती संधी आहे. मी तिला पॅपी द्यायला सुरुवात केली. तिने थोडा विरोध केला,
पण मी म्हणालो, आज मला थांबू नको पूनम. मी प्रेमासाठी खूप भुकेलो आहे. तू मला साथ दिली नाहीस तर कोण देणार? तुला जर मी सुखी राहावं असं वाटत असेल तर मला माझ्या बायकोची कमतरता जाणवू देऊ नको. माझं प्रेम स्वीकार. आता तिचा विरोध कमी झाला आणि ती पूर्णपणे वितळली. मी तिला प्यापी द्यायला लागलो आणि व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर अनुभव देऊ लागलो. यामुळे ती पण प्रभावित झाली आणि ती मला पूर्णपणे साथ द्यायला लागली. मग तिने माझी भावना मोकळी केली आणि हाताने सुंदर अनुभव दिला. मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले. ती लाजत म्हणाली, मला खूप लाज वाटते. मी तिला समजावलं, अगं लाजण्याने काही होत नाही. जीवनाचा खरा अनुभव असाच तर आहे. ती लांब लांब श्वास घ्यायला लागली. मी समजलो की आता ती अनुभव घेण्यासाठी पूर्ण तयार आहे. मग मी भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. ती तर जणू वेडी झाली आणि बडबडायला लागली, काका खूप आनंद येतोय. आजपासून तुम्ही माझे काका नाही, माझे ते आहात. मी सुंदर अनुभव देत राहिलो आणि काही वेळाने मी तिला म्हणालो, माझ्या भावनेतून रंग सुटणार आहे. मग ती म्हणाली, जीवनातच सोड रंग काका. मग मी जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. थोडा वेळ आम्ही दोघेही बसलो. मी तिला विचारलं, कसं वाटलं? ती हसत म्हणाली, खूप मस्त वाटलं काका. मला माहीत असतं की तुम्हाला मी आवडते तर मी हा 1 महिना वाया घालवला नसता. रात्री तुम्ही आणि काकू खोलीत सुंदर अनुभव घ्यायचाच. तेव्हा तुमच्या आवाजाने माझंही मन खूप होत होतं की कुणी मलाही असं सुंदर वेळेचा अनुभव द्यावा. मी विचारलं, तू कोणता तरी बॉयफ्रेंड बनवला असेल ना? ती म्हणाली, नाही काका, मुलं खूप हरामी असतात. गर्लफ्रेंड बनवलं की सगळ्यांना सांगत फिरतात. मला कुणी माझ्याबद्दल वाईट बोलावं असं वाटत नाही. मी तर सुरुवातीपासून तुमच्यासोबतच सुंदर अनुभव घ्यायचा ठरवला होता. यामुळे माझंही काम होत राहील आणि घरातली गोष्ट घरातच राहील. हे ऐकून मी खूप खुश झालो आणि पुन्हा एकदा तिला सुंदर वेळेचा अनुभव दिला. संध्याकाळी आमची झोप उशिरा उघडली. मी घाईघाईने तयार झाली आणि म्हणाली, तुम्हीही तयार व्हा, घरी कोणी आलं तर अडचण होईल. मी तयार झालो आणि बाहेर आलो. ती म्हणाली, आता मी तुमची घरवाली झाले. जोपर्यंत काकू परत येत नाही तोपर्यंत मला सकाळी आणि संध्याकाळी सुंदर वेळेचा अनुभव हवाय. पण आता पॉकेटशिवाय नाही. तर आता बाजारात जाऊन पॉकेट आणि जेवणासाठी काहीतरी घेऊन या. कारण आता जेवण बनवायला उशीर होईल आणि सुंदर वेळेचा प्रोग्राम होणार नाही. तिचा हा प्रभाव पाहून मी खूप खुश झालो. मी बाईक घेतली आणि बाजारात निघालो. मनात एक अमानिक आनंद दाटून आला होता. पूनमच्या बोलण्याने माझ्या मनात एक नवी ऊर्जा संचारली होती. तिचे ते शब्द, आता मी तुमची घरवाली झाले, माझ्या कानात घुमत होते. पोचलो तेव्हा मला जाणवलं की माझ्या बाजारात आयुष्यात एक नवं वळण आलं आहे. पूनमच्या सहवासाने माझ्या एकाकी आयुष्यात रंग भरायला सुरुवात झाली होती. समजली तर माझ्या पत्नीला पण त्याचवेळी माझ्या मनात एक भीतीही दाटत होती. जर ही गोष्ट कुणाला सासरी किंवा शेजार-पाजारात माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पण पूनमच्या त्या गोड हसण्याने आणि तिच्या नजरेतल्या त्या विश्वासाने माझी सगळी भीती कुठच्या कुठे पळून गेली. बाजारातून मी पूनमने सांगितलेलं सगळं सामान घेतलं. जेवणासाठी काही रेडीमेड पदार्थ, फळ आणि अर्थातच तिने हसत हसत मागितलेलं पॉकेट. दुकानदाराने मला एक कटाक्ष टाकला, पण मी दुर्लक्ष केलं. माझ्या मनात फक्त पूनमचा विचार होता. ती घरी माझी वाट पाहत असेल. तिच्या त्या लाजऱ्या हसण्याने आणि त्या चमकणाऱ्या डोळ्यांनी. घरी परतताना रस्त्यावर मला अंजू दिसली, पूनमची चुलत बहीण.
ती मला पाहून हसली आणि म्हणाली, काका आज काय खास आहे? इतक्या मस्त मूडमध्ये दिसताय. मी कसंबसं हसत म्हणालो, काही नाही अंजू, फक्त तुझ्या काकाला आज कामातून सुट्टी मिळाली म्हणून मूड चांगला आहे. पण माझ्या मनात एक शंका डोकावली. अंजूला काही संशय तर आला नाही ना? ती पूनमसोबत राहते, त्या दोघींचं काय बोलणं झालं असेल? पण तिच्या चेहऱ्यावर काही संशय दिसत नव्हता आणि मी स्वतःला समजावलं की मी जास्त विचार करतोय. घरी पोचलो तेव्हा पूनम स्वयंपाकघरात होती. ती त्या रेडीमेड पदार्थाचं काहीतरी बनवण्याच्या तयारीत होती. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं आणि ती माझ्याकडे पाहून म्हणाली, काका इतकं सगळं सामान आणलं, आता तर मला खूप काम करावं लागेल. मी हसत तिच्याजवळ गेलो आणि हळूच तिच्या कानात म्हणालो, कामाची काळजी करू नको पूनम, आता तुझं आणि माझं काम रात्रीच होणार आहे. ती लाजली आणि तिने मला हलकेच ढकलत म्हटलं, काका कुणी ऐकेल, शांत व्हा. पण तिच्या डोळ्यामधली ती चमक मला सांगत होती की ती माझ्यात इतकीच प्रभावी आहे. संध्याकाळी आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. पूनम स्वयंपाकघरात गाणं गुणगुणत होती आणि तिला म्हणूनच चिडवत होतो, पूनम तुझ्या गाण्याने तर सगळं घर रंगीत झाले. ती हसत म्हणाली, काका तुम्ही पण गाणं गा ना, मला ऐकायचंय. मी हसत म्हणालो, माझं गाणं तुला रात्री ऐकायला मिळेल. ती पुन्हा लाजली आणि आमचं असं हसणं खिदळणं चालू राहिलं. त्या क्षणी मला वाटलं की आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. पण माझ्या मनात कुठेतरी एक विचार डोकं काढत होता, हे सगळं किती काळ चालणार? रात्री जेवण झाल्यावर पूनम आणि मी लिव्हिंग रूममध्ये बसलो. टीव्हीवर काहीतरी चालू होतं, पण आमचं लक्ष टीव्हीवर नव्हतं. पूनमने हळूच माझा हात धरला आणि म्हणाले, काका आज रात्री तुम्ही मला काही नवीन शिकवणार का? तिच्या त्या बोलण्याने माझी भावना दाटून येऊ लागली. मी तिला खेचलं आणि म्हणालो, पूनम तू तयार आहेस का खऱ्या अनुभवासाठी? ती हसत म्हणाली, काका मी कधीपासून तयार आहे. आम्ही दोघे माझ्या खोलीत गेलो. रात्रीचं शांत वातावरण, मंद प्रकाश आणि आमच्या मनातला तो प्रभाव, सगळं काही परफेक्ट होतं. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, पूनम तू खरंच खूप सुंदर आहेस. ती लाजली पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आम्ही एकमेकांना त्या रात्री सुंदर वेळेचा अनुभव दिला. पूनमची ती कोमलता, तिचा तो प्रभाव आणि तिच्या जीवनातली ती ऊब, सगळं काही मला वेड लावत होतं. आम्ही त्या रात्री एकमेकांना खूप काही दिलं आणि त्या क्षणात मला वाटलं की मी स्वर्गात आहे. पण त्या रात्रीच्या आनंदातही माझ्या मनात एक शंका डोकावली, अंजू आज रात्री कुठे आहे? ती नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणीच्या घरी अचानक परत आली तर? मी किंवा तिला काही संशय आला तर? पूनमला विचारलं, अंजू कुठे आहे? ती परत येणार नाही ना? पूनम हसत म्हणाली, काका काळजी करू नका, अंजू आज रात्री तिच्या घरी आहे आणि ती काहीच बोलणार नाही. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. त्या विश्वासाने मला थोडं बरं वाटलं. पण तरीही माझ्या मनातली शंका पूर्णपणे गेली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. पूनम अजून झोपली होती. तिचा तो शांत चेहरा पाहून मला खूप आनंद झाला. मी हळूच उठलो आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात गेलो. तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी गेलो आणि दार उघडलं तर समोर अंजू उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. ती म्हणाली, काका काय चाललंय? पूनम अजून झोपली आहे का? मी कसंबसं हसत म्हणालो, हो, ती रात्री उशिरा झोपली म्हणून अजून उठली नाही. पण अंजूच्या डोळ्यातली ती चमक मला काहीतरी वेगळंच सांगत होती. तिला काहीतरी माहीत आहे का? अंजू आत आली आणि स्वयंपाकघरात गेली.
ती पूनमला उठवायला गेली आणि मी माझ्या खोलीत गेलो. माझ्या मनात विचाराचं काऊर माजलं होतं. जर अंजूला आमच्याबद्दल काही समजलं असेल तर ती काय करेल? ती पूनमची बेस्ट फ्रेंड आहे. पण तरीही जर तिने कुणाला सांगितलं तर माझ्या पत्नीला किंवा माझ्या सासरी माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. थोड्या वेळाने पूनम आणि अंजू स्वयंपाकघरातून हसत खेळत बाहेर आल्या. पूनमने मला पाहून डोळा मारला आणि अंजूने मला एक कटाक्ष टाकला. ती म्हणाली, काका तुम्ही आज कामावर नाही जाणार का? की पूनमसोबतच घरी राहणार? तिच्या त्या बोलण्याने माझा जीव घाबरला. तिला नक्की काय माहीत आहे? मी हसत म्हणालो, नाही अंजू, आज कामावर जायचंय. पण तू आणि पूनम काय प्लॅन करताय? ती हसत म्हणाली, काही नाही काका, फक्त गप्पा मारणार आहोत. पण तिच्या त्या हसत्यात काहीतरी लपलेलं होतं. त्या दिवशी मी कामावर गेलो, पण माझं मन कामात लागत नव्हतं. अंजूच्या त्या हसण्याने आणि तिच्या त्या बोलण्याने माझी सगळी शांतता हिरावून घेतली होती. मी पूनमला मेसेज केला, पूनम, अंजूला काही माहीत आहे का? ती आज खूप विचित्र वागत होती. पूनमने लगेच रिप्लाय केला, काका काळजी करू नका. अंजू माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती काहीच बोलणार नाही. तुम्ही फक्त रात्री लवकर घरी या. मला तुमची खूप आठवण येते. तिच्या त्या मेसेजने मला थोडं बरं वाटलं. पण तरीही माझ्या मनातली शंका गेली नव्हती. संध्याकाळी घरी परतलो तेव्हा पूनम आणि अंजू दोघी लिव्हिंग रूममध्ये बसून TV पाहत होत्या. अंजू मला पाहून म्हणाली, काका आज रात्री आम्ही मूव्ही पाहणार आहोत. तुम्ही पण बसा ना. मी हसत म्हणालो, ठीक आहे, पण कोणती मूव्ही? पूनमने हसत म्हटलं, काका तुम्हीच निवडा. मी एक रोमॅन्टिक मूव्ही निवडली आणि आम्ही तिघे बसून मूव्ही पाहायला लागलो. पण मूव्ही पाहताना अंजूमधूनच मला कटाक्ष टाकत होती आणि पूनम मला हळूच हात धरत होती. माझं मन पुन्हा गोंधळलं. अंजूला खरंच काही माहीत आहे का? किंवा ती फक्त मला चिडवते? मूव्ही संपल्यावर अंजू म्हणाली, काका मी आज रात्री इथेच झोपणार आहे. घरी जायला आता उशीर झालाय. माझा जीव पुन्हा घाबरला. जर अंजू इथेच राहिली तर माझा आणि पूनमचा प्लॅन कसा होणार? पण पूनमने मला डोळ्यांनी इशारा केला आणि मी शांत राहिलो. रात्री जेवण झाल्यावर अंजू तिच्या खोलीत गेली आणि पूनमने मला हळूच तिच्या खोलीत बोलावलं. ती म्हणाली, काका अंजू झोपली आहे आणि तुम्ही आणि मी. पण ती बोलत असतानाच अंजूचा खोलीतून आवाज आला, पूनम तू कुठे आहेस? पूनमने घाबरून माझ्याकडे पाहिलं आणि मी तिला इशाऱ्याने शांत राहायला सांगितलं. अंजू खोलीत आली आणि तिने आम्हाला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. ती म्हणाली, काका पूनम तुम्ही दोघे काय बोलताय? मला पण सांगा ना. माझा जीव घाबरला. पण पूनमने शांतपणे म्हटलं, काही नाही अंजू, मी काकांना फक्त एक गोष्ट सांगत होते. पण अंजूने एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, ठीक आहे, पण मला सगळं माहीत आहे. माझा जीव अक्षरशः गळात आला. तिला सगळं माहीत आहे म्हणजे काय? तिने आम्हाला एकत्र पाहिलं की पूनमने तिला काही सांगितलं? मी पूनमकडे पाहिलं पण ती शांत होती. अंजू पुढे म्हणाली, काका तुम्ही आणि पूनम खूप जवळ आलात नाही का? पण काळजी नको, मी कुणाला काही सांगणार नाही. पण मला एक गोष्ट हवी आहे. माझ्या डोक्याचा विचारांचा भुगा घुमायला लागला. अंजूला काय हवं आहे? ती आम्हाला ब्लॅकमेल करणार आहे का? की तिचं काही वेगळंच डोक्यात आहे? पूनमने हळूच माझा हात पकडला आणि ती अंजूला म्हणाली, अंजू तुला काय हवंय? स्पष्ट बोल. अंजू हसत म्हणाली, पूनम तू काळजी करू नकोस. मी फक्त तुमच्यासोबत थोडा वेळ घालवायला आले आहे. आणि काका तुम्ही पण थोडा सुंदर वेळेचा अनुभव द्या ना.
तिच्या त्या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंजू नेमकं काय म्हणते? तिला आमच्या सामील व्हायचं आहे की ती आम्हाला फक्त चिडवते? पूनमचा चेहरा पण पांढरा पडला होता. ती अंजूकडे रागाने पाहत होती, पण अंजूच्या चेहऱ्यावर तीच ती विचित्र हसू होती. त्या रात्री अंजू आमच्यासोबतच राहिली आणि माझा पण आणि पूनमचा प्लॅन पूर्णपणे फसला. माझ्या मनात एक प्रश्न घुमत होता. अंजूला नेमकं काय माहीत आहे आणि ती पुढे काय करणार आहे? हसण्यात आणि तिच्या त्या बोलण्यात काहीतरी रहस्य लपलेलं होतं, जे मला आणि पूनमला अजून समजलं नव्हतं. आणि त्या रात्री जेव्हा मी झोपायला गेलो, तेव्हा मला एक मेसेज आला अंजूचा. फक्त एक वाक्य होतं, काका, उद्या रात्री तुम्ही आणि मी एकटे बोलू. मला तुमच्याशी काही खास बोलायचं आहे. त्या एका वाक्याने माझी झोप उडवली. अंजू नेमकं काय बोलणार आहे? तिला माझ्या आणि पूनमबद्दल सगळं माहीत आहे का? की ती फक्त मला चिडवते? माझ्या मनात विचाराचं काहूर माजलं. पूनमला याबद्दल काही सांगावं का? पण जर अंजूने तिला काही सांगितलं असेल तर पूनम माझ्यापासून का लपवते? दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा पूनम स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तिच्या पण आज चेहऱ्यावरतीच ती गोड हसू होती, ज्याने माझं मन नेहमी वेड लावायचं. माझं लक्ष तिच्यावर नव्हतं. अंजू कुठे आहे? ती अजून उठली नव्हती का? मी पूनमला हळूच विचारलं. पूनम, अंजू कुठे आहे? ती हसत म्हणाली, काका, ती अजून झोपली आहे. काल रात्री ती मला खूप वेळ गप्पा मारत होती. मी विचारलं, कशाबद्दल? पूनमने मला एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, असंच काहीतरी, मुलींच्या गप्पा. तुम्हाला काय करायचं? तिच्या त्या हसण्याने मला थोडं बरं वाटलं. पण अंजूचा मेसेज माझ्या डोक्यातून जात नव्हता. मी कामावर जायच्या तयारीला लागलो, पण माझं मन कामात अजिबात लागत नव्हतं. ऑफिसमध्ये बसलो असताना माझ्या डोळ्यासमोर अंजूचं ते विचित्र हसू आणि तिचा तो मेसेज येत होता. दुपारी मी पूनमला मेसेज केला, पूनम, अंजू आज रात्री काकांकडे जाणार आहे का? तिने ताबडतोब रिप्लाय दिला, काका, काळजी नको, ती आज रात्री घरी जाणार आहे. आज रात्री फक्त तुम्ही आणि मी. तिच्या त्या मेसेजने मला थोडा दिलासा मिळाला. पण अंजूने मला रात्री एकट्याने बोलायला सांगितलं होतं. ती काकांकडे जाणार आहे, तर मग ती मला कधी भेटणार? संध्याकाळी मी घरी परतलो तेव्हा अंजू आणि पूनम दोघी लिव्हिंग रूममध्ये बसून हसत खिदळत होत्या. अंजू मला पाहून म्हणाली, काका, आज लवकर आलात, काय खास? पूनमला मला आहे. तिच्या त्या बोलण्यात पुन्हा तोच तो खड्ड्यापणा होता. मी हसत म्हणालो, काही नाही अंजू, फक्त थोडा थकल्यासारखं वाटतंय. डोळा मारला आणि म्हणाले, काका, चहा घ्या, मी आता जेवण बनवते. अंजू उठली आणि म्हणाली, मी काकांकडे जाते, रात्री उशिरा परत येईल. ती गेल्यावर पूनमला विचारलं, पूनम, अंजू आज खूप विचित्र वागते, तिला काही माहीत आहे का? पूनम हसत म्हणाली, काका, तुम्ही खूपच जास्त विचार करता. अंजू फक्त मस्ती करते. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती काहीच बोलणार नाही. पण माझ्या मनातली शंका अजूनही कायम होती. रात्री जेवण झाल्यावर पूनम आणि मी माझ्या खोलीत गेलो. ती मला जवळ घेऊन म्हणाली, काका, आज रात्री अंजू नाही आहे. तिच्या त्या बोलण्याने माझ्या मनात भावना दाटून आली. आम्ही एकमेकांना सुंदर अनुभव. पूनमची ती कोमलता मला वेड लावत होती. पण त्या सुंदर अनुभवाच्या क्षणही माझ्या मनात अंजूचा तो मेसेज घुमत होता. ती रात्री उशिरा परत येणार आहे, म्हणजे ती मला कधी भेटणार? रात्री 10:30 वाजता दाराची बेल वाजली. पूनमने घाबरून माझ्याकडे पाहिलं. ती म्हणाली, काका, ही अंजूच असेल. मी पाहते. ती दार उघडायला गेली आणि खरंच अंजूच होती.
ती आत आली आणि मला पाहून म्हणाली, काका तुम्ही अजून जागे आहात, मला तुमच्याशी बोलायचं आहे. पूनम तू झोप ना, मी काकांना थोडं काम आहे. पूनमचा चेहरा पांढरा पडला, पण ती काही न बोलता तिच्या खोलीत गेली. अंजू मला म्हणाली, काका बाहेर व्हरांड्यावर चला, थोडं खास बोलायचं आहे. माझा जीव घाबरला, पण मी तिच्यासोबत बाहेर गेलो. व्हरांड्यात मंद प्रकाश होता आणि अंजू माझ्यासमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर तीच ती विचित्र हसू होती. ती म्हणाली, काका तुम्हाला माहीत आहे ना, मला सगळं माहीत आहे. तुम्ही आणि पूनम, तुमचे हे सगळं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी कसंबसं म्हणालो, अंजू तू काय बोलतेस, काहीच नाही असं. पण ती हसत म्हणाली, काका मला सगळं माहीत आहे. मी पूनमची बेस्ट फ्रेंड आहे. ती मला सगळं सांगते. पण काळजी नको, मी कुणाला काही सांगणार नाही. पण मला एक गोष्ट हवी आहे. माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. तिला काय हवं आहे? ती पुढे म्हणाले, काका तुम्ही पूनमला जे सुंदर अनुभव देता, तसं मला पण द्या. मला पण त्या सुंदर वेळचा अनुभव हवाय. तिच्या त्या बोलण्याने माझ्या ही कसली डोळ्याचं पारणं फिटलं. मागणी आहे, मी तिला म्हणालो, अंजू तू काय बोलतेस हे चुकीचं आहे. पण ती हसत म्हणाली, काका चुकीचं काय आहे? तुम्ही आणि पूनम तर आनंदात आहात, पण मला पण थोडा सुंदर वेळचा अनुभव हवाय. आणि जर तुम्ही मला नाही म्हटलात तर मला सगळं सांगावं लागेल. तुमच्या बायकोला, तुमच्या सासरी. माझा जीव घाबरला. अंजू मला ब्लॅकमेल करते. मी तिला म्हणालो, अंजू असं करू नको, पूनमला त्रास होईल. ती हसत म्हणाली, काका पूनमला काही त्रास होणार नाही. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिला सगळं सांगितलं आहे आणि ती तयार आहे. माझ्या डोक्यात सगळं गोंधळलं. पूनमला अंजूने सगळं सांगितलं. मी आणि ती तयार आहे म्हणजे काय? घाईघाईने पूनमच्या खोलीत गेलो. ती बेडवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. मी तिला विचारलं, पूनम अंजू मला काय काय बोलली? तू तिला सगळं सांगितलंस? ती हळूच म्हणाली, काका मला माहीत होतं की अंजूला सगळं कळेल. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिला सगळं सांगितलं. पण मी विचार केला नव्हता की ती असं काही मागेल. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणालो, पूनम आता काय करायचं? अंजू सगळ्यांना आता काय करायचं? अंजू सगळ्यांना सांगेल असं म्हणते. पूनम थोडा वेळ शांत राहिली आणि मग ती म्हणाली, काकू अंजू मला खूप जवळची आहे. ती कुणाला काही सांगणार नाही. पण तिला पण तुमच्यासोबत सुंदर अनुभव घालवायचा आहे. मी तिला नाही म्हणू शकत नाही. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. माझ्या डोक्यात सगळं गोंधळलं. पूनम अंजूला सामील करायला तयार होती. मी तिला म्हणालो, पूनम हे सगळं खूप गुंतागुंतीचं होतं. जर आपण अंजूला नाही म्हटलो तर ती सगळ्यांना सांगेल आणि जर आपण तिला सामील केलं तर हे सगळं आणखी बिघडेल. पूनम हसत म्हणाली, काका काळजी नको, अंजू फक्त थोडा वेळ मागतील. ती कुणाला काही सांगणार नाही आणि मी तिच्यासोबत आहे. आपण तिघे सुंदर अनुभव घेऊ. तिच्या त्या बोलण्याने माझ्या डोक्यात सगळं गोंधळलं. पूनम खरंच असं म्हणते की ती अंजूच्या दबावाखाली आहे. त्या रात्री अंजू पुन्हा माझ्या खोलीत आली. ती पूनमसोबत होती आणि दोघीच्या चेहऱ्यावर एक हसू होतं. अंजू म्हणाली, काका आता काळजी नको, पूनम आणि मी सगळं ठरवलं आहे. आज रात्री आपण तिघी मिळून मजा करणार आहोत. माझा जीव घाबरला, पण पूनमने माझा हात धरला आणि म्हणाली, काका अंजू माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती आपल्याला कधीच त्रास देणार नाही. चला आज रात्री आपण सगळे सुंदर वेळचा अनुभव घेऊ. त्या रात्री माझ्या आयुष्यात एक नवं वळण आलं. पूनम आणि अंजू दोघी माझ्यासोबत होत्या
आणि आम्ही तिघे सुंदर अनुभवात हरवलो. अंजूची ती हसू, पूनमची ती कोमलता आणि त्या दोघीचा तो प्रभाव, सगळं काही मला वेड लावत होतं. पण त्या आनंदाच्या क्षणीही माझ्या मनात एक शंका होती. हे सगळं किती काळ चालणार? जर माझ्या पत्नीला किंवा सासरी याबद्दल काही समजलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा पूनम आणि अंजू दोघी पण माझ्या स्वयंपाकघरात हसत होत्या. मनात एक विचित्र भीती होती. अंजूच्या त्या ब्लॅकमेलिंगच्या धमकीने मला अस्वस्थ केलं होतं. मी पूनमला एकट्याला विचारलं, पूनम, अंजू खरंच कुणाला काही सांगणार नाही ना? ती हसत म्हणाली, काका काळजी नको. अंजू माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती कधीच असं काही करणार नाही. पण माझ्या मनातली शंका गेली नाही. त्याच दुपारी मला माझ्या पत्नीचा फोन आला. ती म्हणाली, तुम्ही कशी आहात? मी आणि बाप उद्या घरी येतोय. माझा जीव घाबरला. माझी पत्नी उद्या घरी येणार आहे. मग आता पूनम आणि अंजूचं काय होणार? मी पूनमला सांगितलं आणि तिचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, काका आता काय करायचं? दीदी येणार आहे आणि अंजू. ती बोलत असतानाच अंजू खोलीत आली आणि म्हणाली, काय झालं पूनम? काका काही प्रॉब्लेम आहे का? मी अंजूला सगळं सांगितलं आणि ती हसत म्हणाली, काका काळजी नको. मी सगळं सांभाळेन. पण त्याआधी तुम्हाला अजून एकदा एक सुंदर अनुभव द्यावा लागेल. तिचं हे वाक्य ऐकून माझं डोकंच फिरून गेलं. अंजू नक्की काय करणार होती? ती माझ्या पत्नीला सगळं सांगणार होती का? आणि पूनम, तिचं काय मत असेल यावर? माझं आयुष्य आता कोणत्या वळणावर येणार आहे हे सगळं काळच ठरवणार होता. हे सगळं आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. जर तुम्हाला भाग 2 लगेच पाहायचा असेल तर BM मराठी कथा आपल्या नवीन चॅनलवर लगेच टाकणार आहे. तर लगेच जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.